मेकअप वितळण्यापासून कसा रोखायचा? मेकअप करायला काय हरकत आहे? आपल्यापैकी अनेक महिलांना मेकअप करायला आवडेल. पण या उष्ण आणि दमट हवामानात आपला मेकअप बर्फासारखा वितळतो. विशेषतः जेव्हा आपण दिवसभर किंवा एखाद्या खास प्रसंगी बाहेर असतो. तेव्हा मेकअप हलू नये आणि चेहराही चांगला दिसावा म्हणून काय करावं हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत काय करावे? जर तुम्हीही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला अशा 5 सोप्या मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकवू शकता. 3 पैकी पहिली पद्धत, तुमची त्वचा तयार करणे. तुमचा मेकअप जास्त काळ टिकावा यासाठी तुमच्या मूलभूत गोष्टी स्पष्ट असणे सर्वात महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमची त्वचा योग्यरित्या तयार करण्याच्या स्टेप्स माहीत असायला पाहिजेत. चांगली तयार केलेली त्वचा मेकअपसाठी चांगला बेस बनवते, ज्यामुळे तो जास्त काळ टिकतो. यामध्ये 3 स्टेप्स आहेत: क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग. हे अजिबात विसरू नका. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मेकअप उत्पादने निवडणे. बऱ्याचदा बऱ्याच महिलांना त्यांच्या त्वचेचा रंग आणि प्रकार माहीत नसतो. विशेषतः कॉलेजला जाणाऱ्या मुलींसाठी हे सर्व नवीन आहे. जर तुमचे कॉलेज आत्ता सुरू होणार असेल तर तुमचा मेकअप किटमध्ये तुमच्या त्वचेनुसार उत्पादने ठेवा, जेणेकरून ते जास्त काळ टिकतील आणि तुमचा चेहरा दिवसभर ताजा दिसेल. मेकअपचे थर लावण्याचा आणि मिश्रण करण्याचा सोपा मार्ग. आपला मेकअप किती काळ टिकेल हे तुम्ही लेअरिंग करत आहात आणि ते योग्यरित्या ब्लेंड करत आहात की नाही यावर अवलंबून आहे. कारण जर मेकअप योग्यरित्या ब्लेंड केला नाही तर तो चेहऱ्यावर क्रस्ट तयार करू शकतो. तसेच जर लेअरिंग योग्यरित्या केले नाही तर मेकअप टिकणार नाही. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या त्वचेची काळजी घ्या. अनेक महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या, पुरळ आणि मुरुमे येतात आणि जर त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर मेकअप त्यावर चिकटत नाही. म्हणूनच असे म्हटले जाते की मेकअप करण्यापूर्वी निरोगी त्वचा असणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही चांगला आहार घ्यावा, योग्य त्वचेची काळजी घ्यावी आणि शक्य तितके कमी रसायने वापरावीत. चेहऱ्यावर आयसिंग करा. मेकअप खराब दिसतो आणि आपल्या चेहऱ्यावर टिकत नाही. याचे एक कारण म्हणजे योग्य त्वचेची काळजी न घेतल्यामुळे आपल्या त्वचेचे छिद्र मोठे होतात. अशा परिस्थितीत मेकअप निस्तेज आणि वाईट दिसू लागतो. परंतु जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या काळजीचा एक भाग म्हणून फेस आयसिंग लावले तर ते त्वचेचा पोत सुधारू शकते.